श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. तर आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राच्या पहिल्या अध्यायास आपण आता प्रारंभ करत आहोत. तर आपण मागच्या भागातच पाहिलं होतं की प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आपण त्या अध्याय पठण करण्याचं फळ जे काही आहे ते या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर आपण आता पहिला अध्याय पठण करतो आहे आणि त्या पठणाचे फळ काय, तर घरात शांती नांदते आणि सुखप्राप्ती होते, असं या अध्यायाचा पठणाचं फळ सांगितलेलं. तर या अध्यायाचं नाव आहे व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत. तर आता आपण मागील भागातच पाहिलं होतं की शंकर भटांना अंबामातेने म्हणजे कन्यका परमेश्वरीने अंबामातेने आज्ञा केली होती की तू कुरवपुरात जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घे आणि स्वतःचं जीवन कृतार्थ कर. त्याप्रमाणे त्यांनी अंबामातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रवासाला आरंभ केला. थोड्या अंतरावर गेल्यावर ते मरुतमल्ले या गावी येऊन पोहोचले. आता शंकर भटांनी मरुतमल्ले या गावी बदललं. तर मरुतमल्ले गावाचा महिमा का, तर लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणात इंद्रजिताची जेव्हा शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा मोठा तुकडा येथे पडला. त्याचेच नाव मरुतमल्ले असे पडले. ते स्थान अत्यंत रम्य आहे. येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुरुरूपाने तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत मला एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि मी घाबरून एकदम श्रीपाद श्रीवल्लभ असे जोराने ओरडलो. तर आता कथा काय सांगितले बघा. तर शंकर भट हे तिथून निघालेले आहेत कन्याकुमारीवरून आणि आता ते मरुतमल्ले या ठिकाणी पोचलेले आहेत. आता मरुतमल्ले म्हणजे काय, तर आपल्याला माहिती असेल की राम आणि रावणाचं जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा इंद्रजिताची शक्ती ही कोणाला लागली होती, लक्ष्मणाला लागली होती. आणि लक्ष्मण त्यावेळेला मूर्छित झाला होता. तर मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला सचेतन करण्यासाठी संजीवनी बुटी आणण्यात आली. त्याच्यासाठी जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. तर तो द्रोणागिरी पर्वत उचलून आणल्यानंतर लक्ष्मणावर जेव्हा उपचार करण्यात आले आणि ते उपचार झाल्यानंतर पुन्हा तो पर्वत जेव्हा हनुमंत स्वस्थानी म्हणजे त्याचे परत त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवत असताना त्या पर्वताचा एक मोठा तुकडा येथे पडला आणि त्याचं नाव मरुतमल्ले असं पडलं. आणि ते मरुतमल्ले पर्वताचं जे स्थान होतं ते अत्यंत मनोहर होतं. तिथे अनेक अशा गुफा होत्या जिथे सिद्ध पुरुष तपश्चर्या करीत होते. आणि एका गुफेमध्ये गेल्यावर शंकर भटांना एक वाघ शांत बसलेला दिसला. पण अर्थातच तो वाघ असल्यामुळे वाघ दिसल्यावर त्यांच्या तोंडातून जोरात ध्वनी आले, श्रीपाद वल्लभ असे जोराने ते ओरडले. त्या निर्जन अरण्यात त्यांच्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ नावाचा प्रतिध्वनी आला. श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने तू या पुण्यस्थळी आलास व तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या द्वाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी आत्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्रभावाने त्या वाघास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुतमल्ले पर्वत दुमदुमला. नंतर त्या व्याघ्राने श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळवले. त्याच वेळी एक चमत्कार झाला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला व त्याने वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने मला गुहेत मोठ्या आग्रहाने नेले व गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पानेच अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली व वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली.
तर कथेच्या या भागात काय सांगितलेलं आहे, तर श्रीपाद श्रीवल्लभां जेव्हा ते ओरडले तेव्हा त्यांच्या आरोळीचा जो प्रतिध्वनी होता तो संपूर्ण आसमंतात पसरला आणि त्या आवाजाने गुहेतून एक तपस्वी बाहेर आले आणि ते काय म्हणाले की तुम्ही ज्या पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभांचं नाव घेतलं, तर श्रीपाद श्रीवल्लभांनी या कलियुगात अवतार घेतला आहे हे फक्त ज्ञानी महापुरुष यांनाच माहिती आहे. आणि जर तुमच्या मुखातून श्रीपाद श्रीवल्लभांचा जर नाव निघत असेल तर तुम्ही खूप पुण्यवान आहात आणि तुम्ही या पुण्यस्थळी आलेला आहात आणि तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा दर्शनाचा लाभ होणार आहे असं त्यांना सांगितलं. आणि पुढे त्या वाघाबद्दल सांगितलं की हा वाघ एक महाज्ञानी पुरुष आहे आणि महात्मा आहे, त्यांना नमस्कार करायचा. त्यांनी जेव्हा शंकर भटांनी त्या वाघाला नमस्कार केला तेव्हा त्या वाघाने ओंकाराचा उच्चार केला. ओंकाराचा उच्चार केल्यानंतर त्यांनी त्या आवाजाने सगळा मरुतमल्लय पर्वत दुमदुमला. नंतर त्या वाघाने काय केलं, श्रीपाद राजम शरणम प्रपद्य असं सुस्वरात आळवायला सुरुवात केलं व त्याचा जो ध्वनी होता तो सगळ्या आसमंतात आणि पसरल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ भजन जे त्यांनी आळवलं त्याने त्याच वेळी एक चमत्कार काय झाला की त्या वाघाचं एका दिव्य कांतिमय मान पुरुष प्रकट झाला व तो वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला व क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला. त्या वृद्ध तपस्व्याने नंतर काय केलं तर गुहेत अग्नी पेटवला आणि होमाची सगळी आपण म्हणतो यज्ञाची होमाची आहुती तयारी केली. अग्नी पेटवला आणि त्यामध्ये आहुती देण्यासाठी सुमधुर फळांची निर्मिती केली व वैदिक मंत्रोपचार करत त्या फळांची त्या अग्नीमध्ये आहुती दिलेली आहे. तर नंतर ते वृद्ध तपस्वी सांगू लागले काय की कलियुगात यज्ञ याग सत्कर्म सारे लुप्त झाले आहे. पंचमहाभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु देवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांनी प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत आणि त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादाने प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तीची मानवाने यथायोग मार्गाने शांती करावी. नम्रता शांती करावी. नम्रता अनेक संकटे नसता अनेक संकटे उद्भवतात. मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाळी देते. लोकहितासाठी हा यज्ञ केला आहे. या यज्ञाचे फलस्वरूप तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वामींचे दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या त्या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो. अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याला चरणी प्रार्थना केली, हे ऋषीश्वर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही, मी अल्पज्ञ आहे. माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवा. त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला. आता काय झालं की आता या भागात काय सांगितलेलं की इथे जे तपस्वी होते त्यांनी आधी यज्ञ केला आणि त्यानंतर यज्ञयागाचं यज्ञकर्माचं सगळं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे शंकर भटांना की आपण महाभूतांकडून सगळं काही घेत असतो पण जे आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञयाग करत नाही, म्हणजे त्याची जी आपण कृतज्ञता अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. अशा वेळेला आपण जे काही भूतांचा वापर करत असतो त्याच्यासाठी आपण ते इष्टदेवतांना आहुती दिली पाहिजे, यज्ञयाग केला पाहिजे, थोडक्यात कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण जर अशी कृतज्ञता व्यक्त नाही केली तर काय होतं, प्रकृती कोपते. म्हणजे आपण त्याचा गैरवापर केला तर प्रकृती कोपते आणि ह्याची अनेक उदाहरणे आपण आजच्या युगामध्ये सुद्धा पाहत असतो. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो, कधी पूर येतात, कधी भूकंप, अनेक प्रकारची संकटे येतात. तर ही सगळी काय प्रकृतीचा प्रकोप आहे आणि प्रकृतीचे असे प्रकोप झाले की मानवाला ते नियंत्रण करता येत नाही असंच इथे सांगितलं. त्यामुळे धर्माचरण कसं करावं आपण आपल्याला तर इथे काय म्हटलेलं आहे बघा, प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य शांती करावी.
नसता संकटे उद्भवतात. म्हणजे आपण काय केलं तर शांती केली. जसं की आता आपण उष्णता खूप वाढते तर आपण काय केलं, झाडं लावली पाहिजे जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंगवर आपण कंट्रोल करू शकतो. असं आता इथे अक्षरशः शब्दशः सांगितलं नाही, पण आता आपण काही गोष्टींचा अर्थ आपल्या स्वतःच्या प्रमाणे लावला गेला पाहिजे. पुढे ते शंकर भटांना काय म्हणतायत की तू खूप पुण्यवान आहेस म्हणून तू या यज्ञाचा भाग झालास आणि त्याचे पुण्यफळ म्हणून तुला पुढे श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडणार आहे. त्यावर शंकर भट्ट योगी राजांना काय म्हणतात की मी एक सामान्य माणूस आहे, मी योगी नाही, साधक नाही, मी अत्यंत अल्पबुद्धीचा असा माणूस आहे. तर माझ्या संदेहाची निवृत्ती आपण आपल्या वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवा, म्हणजे आपण मला मार्गदर्शन करा असं त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली आणि त्याच्यावर त्यांनी शंकर भटांचं मार्गदर्शन करण्याचं स्वीकारलेलं आहे. पुढे शंकर भट म्हणाले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीनी सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन झाले. ते कोण होते? ते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण आणि त्याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी वरील अत्री मुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचारसंपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी त्या गावातील लोकांनी सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले की त्याला एक दिव्य बालकाने दर्शन दिले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरणकमळ भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि त्याला म्हणाला, मी असताना तुला कशाचे भय? या ग्रामाचे आणि माझे ऋणानुबंध आहे. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण आली नाही. श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला. तो त्याच्याबरोबर बद्रिका वनापर्यंत सोबत होता. त्या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. त्याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला व माझे शिष्यत्व स्वीकारावे असे प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले. आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वर, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन केले व ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळे तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. तू नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तपोभूमी आहे त्यावर तू येथे आलास ते पुण्यकुंडात स्नान करास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. त्यावेळेस व्याघ्रेश्वर शर्मा म्हणाला, हे गुरुदेव, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत व त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काठकचयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिठिकापूर येथे संपन्न केला. त्या यज्ञप्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते.
त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला व तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्धपुरुष योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो. तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते. ते व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे. 1 वर्षाने येईन. ते तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे म्हणून महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला व परंतु त्याने सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे. त्याचा परिणाम असा झाला की त्याला इच्छित असलेले व्याघाचे रूप प्राप्त झाले व 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले आणि त्यांनी सर्व गुहा बघितल्या. पण प्रत्येक शिष्याच्या त्या 1 वर्षाच्या प्रगतीचा ते आढावा घेत होते. एका गुहेच्या आत गेले तेव्हा त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा तिसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाने सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले ते त्यांनी जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपादराजम शरणम प्रपद्य हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले व यथाकाळी तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडील तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून शिष्यासह नदीच्या असे म्हणून माझा परमशिष्य मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरास येण्यास निघाले. ते पाण्यावरून चालताना त्यांची पद्मकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती आणि फारच सुंदर दिसत होते. स्वामी पैलतीरावर पोचले. व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर मस्तक ठेवले आणि भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी त्यांना आनंदाने दिव्य चरणावर स्वामींनी त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यावरून ते कुरवपूरला पोहोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. त्या वाघावरून उतरताच त्या च्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकारा अशी त्यांनी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला व त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्यांनी स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभावाने स्वामींनी त्याला उठवले. म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरपणे वागवित होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांना प्रदर्शनासाठी ठेवित असतात. या दुष्कर्माचे मुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या यवनीत जन्म घ्यावा लागला असता. परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहे. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्याने तुला इच्छेनुसार व्याघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल. हिमालयातील कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल, आशीर्वादही मिळतील. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला.
स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत बसलेला पाहिला होतास ना. तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांच्या सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने व्याघ्ररूप धारण केले होते. तो त्यांचे रक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. अशी ही दत्तप्रभूंचीच कृपा लीला. तर आपण व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत हा भाग आता आपण त्याचं पठण केलं किंवा तो वाचला. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर जेव्हा शंकर भट हे कन्याकुमारीहून निघाले आणि मरुतमल्ले पर्वतावर गेले तर तिथे अनेक अशा नयनरम्य गुहा होत्या. एका गुहेमध्ये त्यांना वाघाचं दर्शन झालं, इथं आपण पाहिलं. आणि नंतर तिथे एक महान तपस्वी सुद्धा आले. त्यांनी तो वाघ त्यांना प्रणाम करून तिथून निघून गेला. त्यानंतर शंकर भटांनी जेव्हा त्यांना विनंती केली की माझ्यावर अनुग्रह करावा, तर तेव्हा त्यांना कथा सांगण्यास सुरुवात केली. की काय कथा सांगायला सुरुवात केली की एक अत्रेयपूरमध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्यांच्या काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब होते. त्यांचा एक पुत्ररत्नाचा लाभ झाला. पण तो मुलगा कसा होता, तो असा म्हणजे शिक्षणामध्ये गती नव्हती, असं बुद्धिहीन असा तो मुलगा जन्माला आला होता. त्यामुळे तो नेहमी दुःखी असायचा. त्याला साधे संध्यावंदनसुद्धा करत नव्हतं. अनेक लोक त्याला टोचणी देऊन बोलत असत. तर एकदा तो असा झोपलेला असताना झोपेत त्याला एक दिव्य स्वरूपाचे बालक वरून आकाशमार्गाने येताना दिसले. आणि त्या बालकाचे पाय चरणकमळ जेव्हा जमिनीवर लागले तेव्हा अत्यंत दिव्य असा प्रकाश भूमीवर पसरला आणि ती भूमी अगदी कांतिमान झाली. आणि नंतर त्या बालकाने त्यांना काय सांगितले की तू हिमालयात जा, बद्रिकारण्यामध्ये जा, तिथे तुझे सगळे शुभ होईल. नंतर तो बालक म्हणजे त्याचं नाव होतं व्याघ्रेश्वर शर्मा. तो व्याघ्रेश्वर शर्मा बद्रिकावनात जाण्यास निघाला. तो बद्रिकावनात पोचला असता तेथे त्यांनी वनात जिथे गेला तिथे उर्वशी कुंडामध्ये गेल्यावर तो जात असताना त्याच्या मागे एक कुत्रा होता. ते उर्वशी कुंडात जाऊन त्यांनी स्नान केलं. स्नान केल्यानंतर त्याला तिकडे एक महर्षी तपस्वी एक योगी पुरुष आलेले दिसले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले की व्याघ्रेश तो जो कुत्रा आला होता तो तुझ्या पूर्वजन्माचे पुण्यफळ असते. आता बघा, हा जो अनुभव आहे ना तो अनेक ठिकाणी आपल्याला येतो की आपण कुठेतरी देवदर्शनाला गेलेलो असतो की कुठे अशा ठिकाणी गेलेलो असतो तेव्हा आपल्या मागे एखादा कुत्रा किंवा एखादा प्राणी जो आपल्या मागे येतो आणि आपल्याला एका ठराविक स्थानापर्यंत साथ देतो. तर ते आपलं पूर्वकर्म असू शकतं. नर्मदा परिक्रमेत असताना आम्हाला सुद्धा असं अनुभवलं की एक कुत्रा नेहमी आमच्या सोबत त्या परिक्रमेपर्यंत होतो आणि एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत आल्यानंतर तो निघाला. तर इथे सांगितल्याप्रमाणे असं काही घडेल तर ते तुमचं पुण्यफळ असतं. पूर्वजन्मातलं जे पुण्यफळ असतं ते तर त्या पुण्यफळाने व्याघ्रेश्वर शर्माला गुरुपर्यंत नेऊन पोचवलेलं असतं. नंतर गुरूंनी त्यांना आशीर्वाद देऊन श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यास सांगितलेलं असतं आणि त्यांनी त्यांना ते काय म्हणतात की इथे तुम्ही जप करा असं त्याला सांगतात. आणि मग तेव्हा तो व्याघ्रेश्वर शर्मा त्यांना विचारतो की श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत आणि ते दत्तांचे अवतार दत्तप्रभू कोण, असे सगळे प्रश्न विचारतो. तेव्हा ते सांगतात की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयाचं अवतार आहे. जेव्हा भारद्वाज ऋषींनी जेव्हा सावित्री काठकचयन नावाचा यज्ञ केला, तर लक्षात द्या भारद्वाज ऋषींनी कोणता यज्ञ केला तर सावित्री काठकचयन नावाचा यज्ञ केला. आणि त्या यज्ञात शिवपार्वती हे उपस्थित होते आणि त्या यज्ञाचं पुण्य स्वरूप म्हणून त्यांच्या पिढ्यानपिढ्या म्हणजे त्यांच्या ज्या काही पिढ्या होतील पुढे त्याच्यामध्ये दत्तभक्तीचा अंकुर फुटेल व त्यांच्या पिढ्यांमध्ये अनेक महान योगी तपस्वी यांचा सगळ्यांचा जन्म होईल असं त्यांनी सांगितले. आणि त्याच ह्याचं पुण्यफळ म्हणून त्यांच्या कुलामध्ये दत्तात्रयांचा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर त्यांनी व्याघ्रेश्वर शर्माला श्रीपादराजम शरणम प्रपद्य असा मंत्राचा जप करण्यास सांगून
ते हिमालयामध्ये ते आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर शर्मा त्यावेळेला आपल्या गुहेत बसून तिथे ध्यान करू लागला आणि तो नेहमी व्याघाच्याच रूपाने ध्यान करत असल्यामुळे आपोआप त्याला व्याघाचे रूप प्राप्त झाले. जेव्हा हे गुरु परत आले तेव्हा त्यांनी त्या एका वर्षात केलेल्या सगळ्या शिष्यांच्या प्रगतीचा आढावा घेत होता. तेव्हा त्यांना एका गुहेमध्ये एक व्याघ ध्यानस्थ बसलेला दिसला आणि त्याने अंतर्ज्ञानाने जाणले की हे दुसरे तिसरे वाघ कोणी नसून हा व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाने सतत हे केल्यामुळे, तपश्चर्या केल्यामुळे, ध्यान केल्यामुळे त्याला व्याघ्राचे रूप झाले. आणि मग त्या गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला व त्याला ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितलं. बघा, गुरूंनी त्यांना कोणता मंत्र जपण्यास सांगितलाय? ओंकाराचा आशीर्वाद दिला, ओंकार मंत्र शिकवला आणि त्यांना काय श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा मंत्र म्हणण्यास सांगितलं. पुढे काय झाले, एकदा ते वाघाच्या रूपानेच व्याघ्रेश्वर शर्मा असं फिरत होता. तो वाघाच्या रूपानेच कुरवपूरला पोचला. कुरवपूरला तो पोचला असताना तर कुरवपूरला काय होतं, मध्ये कृष्णा नदी वाहत होती आणि कृष्णा नदीच्या अलीकडे बसून तो श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा मंत्र आळवीत होता. पलीकडच्या बाजूला श्रीवल्लभ तो ऐकत होते आणि ते अगदी भक्तिभावाने उठले आणि त्याचा भक्तिभाव पाहून ते उठले आणि त्या नदीच्या पाण्यावरून चालत पैल तीरावर पोचले. जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ नदीच्या पाण्यावर चालत होते तेव्हा त्यांच्या पावलांच्या खुणा त्या पाण्यावर उमटत होत्या. ते पलीकडे आल्यावर व्याघ्रेश्वर शर्मा मोठ्या भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्यांच्या पायावर त्याने आपले डोके ठेवले आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी सुद्धा त्याचे मस्तक अगदी प्रेमाने कुरवाळले व त्यावर स्वार होऊन ते कुरवपुराला पोचले. आता कुरवपुराला त्या स्वार होऊन पोचल्यावर त्यांना वाघावर बसून आलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटले. वाघावरून तिथे पोचल्यावर ते वाघावरून जेव्हा उतरले तेव्हा त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला आणि त्याने काय केलं तर आपले जे व्याघ्रजीन होते, वाघाचे कातडे होते, त्या स्वामींनी स्वीकार करावा अशी विनंती केली व त्यांनी स्वामींच्या चरणी अगदी भक्तिभावाने तो नतमस्तक झाला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंनी त्यांनी स्वामींना अभिषेक केला. श्रीपाद श्रीवल्लभांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवले, म्हणाले, व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात, आता ही पूर्वजन्माची कथा ते सांगतो की एका जन्मात तू एक मल्ल होतास, अगदी शक्तिशाली असा मल्ल होतास आणि तू वाघांशी युद्ध करून त्यांना अति क्रूरपणे वागवित होता. त्या वाघांना तो लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवायचा आणि त्यांना उपाशी ठेवून त्यांचा छळसुद्धा करत होता. त्याच्या या दुष्कर्माचे फळ म्हणून असे झाले असते की त्याला अनेक अशा नीच जंतूंच्या यवनीमध्ये जन्म घ्यावा लागला असतो. पण स्वामींच्या कृपा प्रसादामुळे त्याचे ते दुष्कर्म आता दूरहरण झाले होते आणि आणि त्याला असा आशीर्वाद केला की तू दीर्घकाळ आता वाघाच्याच रूपात राहिल्यामुळे तुला हवे तेव्हा वाघाचे रूप घेता येईल आणि हवे तेव्हा ते सोडताही येईल आणि तू हिमालयातमध्ये राहून त्या योगी तपस्व्यांचे तू रक्षण करशील. जे योगी, महान योगी, तपस्वी जे हिमालयात तपस्या करतात त्यांचे तू रक्षण करशील आणि प्रसंगी त्यांचे एकमेकांचे त्यांचे निरोप पोचवण्याचे कामसुद्धा तू करशील असे सुद्धा स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले. आणि ही सगळी दत्तप्रभूंचीच लीला आहे असे इथे म्हटले. तर हा जो पहिला जो भाग होता तो व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत. आपण पाहिलं की शंकर भटांना गुहेमध्ये वाघ दिसला. तो वाघ कोण होता? तो व्याघ्रेश्वर शर्मा होता. त्या व्याघ्रेश्वर शर्मावर श्रीपाद श्रीवल्लभांनी कशी कृपा केली आणि त्याला नंतर काय आशीर्वाद दिला. त्याच्या गुरूंनी म्हणजे तो जेव्हा हिमालयात बद्रिकारण्यात गेलेला असताना त्याच्या गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला श्रीपाद श्रीवल्लभ अवतार का होणार आहे तेही सांगितलं. तर कलियुगामध्ये भारद्वाज ऋषींनी जो सावित्री काटक चयन, आता लक्षात घ्या, सावित्री काटक चयन हे 3 वेगवेगळे शब्द आहे आणि जे आपल्या रोजच्या नामस्मरणामध्ये किंवा आपण जेव्हा नामस्मरण करतो लाईव्ह तेव्हा आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं सिद्धमंगल स्तोत्र म्हणत असतो. तिथे सुद्धा या शब्दाचा
उल्लेख आलेला आहे की सावित्री काटकचन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्रसंभव. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा सावित्री काटकचन यज्ञ जो आहे तो भारद्वाज ऋषींनी केला, त्याच्यामुळे जन्म झाला हे तिथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि पुढे ते सांगताना हे आता व्याघ्रेश्वर शर्मांच्या गुरूंनी व्याघ्रेश्वर शर्मांना सांगितले आणि त्यांनी व्याघ्रेश्वर शर्मांना आणखीन एक मंत्र दिला होता, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आणि तोच मंत्र व्याघ्रेश्वर शर्मा जेव्हा कुरवपुरास आला तेव्हा तो वाघरूपात बोलत होता, हे लक्षात घ्या. तर श्रीपाद श्रीवल्लभांनी जेव्हा त्याच्या मस्तकावर व्याघ्रेश्वराच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला की तुला हवे तेव्हा तू व्याघाचे रूप घेऊ शकशील आणि हवं तेव्हा तू मानवाचं रूप घेऊ शकशील आणि हिमालयातील जे गुहेमध्ये तपस्या करतात ते ऋषीमुनींचं तू रक्षण करशील आणि त्यांच्यामध्ये परस्परांचं निरोप पोचवण्याचं कामही तू करशील. असा हा वाघ जो शंकर भटांना हिमालयातील गुहेत दिसला व्याघ्रेश्वर शर्मा, त्याचा हा वृत्तांत असलेला हा पहिला अध्याय होता. आणि त्याचं पुण्यफळ काय असणार आहे या पठणाचं हे आपण सुरुवातीलाच सांगितलं. आता आपण आजचा प्रश्न बघूया. आता आजचा प्रश्न असा आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म, पहिला प्रश्न आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा कोणत्या यज्ञामुळे झाला, कोणतं यज्ञ भारद्वाज ऋषींनी केल्यामुळे हा श्रीपाद श्रीवल्लभांचा या पृथ्वीतलावर अवतार झाला. तसंच दुसरा प्रश्न आहे, व्याघ्रेश्वर शर्माला बद्रिकारण्यात त्याच्या गुरूंनी कोणता मंत्र दिला, श्रीपाद श्रीवल्लभांचा नामजप करणारा कोणता मंत्र दिला, हे आपल्याला सांगायचं. तर आजची ज्यांनी ही कथा ऐकली, गरजेचं नाही ही कथा सगळ्यांनीच ऐकावी, पण ज्यांनी कथा ऐकली त्यांनी या दोन प्रश्नांची उत्तरं द्यावी की श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म कोणता यज्ञ केल्यामुळे झाला आणि बद्रिकारण्यात व्याघ्रेश्वर शर्मांना त्यांच्या गुरूंनी श्रीपाद श्रीवल्लभांचा कोणता मंत्र जपण्यास सांगितले, बद्रिकारण्यातून परत आल्यावर जेव्हा त्यांना तो मंत्र सांगितला तो कोणता मंत्र होता. या दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये. उद्याच्या भागामध्ये आपण हा आता पहिला अध्याय आजच्या भागात लहान असल्यामुळे पूर्ण झालेला आहे. उद्याच्या भागात आपण दुसरा अध्याय सुरू करणार आहोत, तर श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.